तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. 15वा मंत्र. विषय असा सुरू आहे की कर्म उपासना यांचा समुच्चय आहे. कर्म उपासनेचा ज्ञानाशी समुच्चय नाही, कारण त्यांची फलं वेगळी आहेत, त्यांचे अधिकारी वेगळे आहेत, त्यांचं प्रत्येकाचं स्वरूप वेगळं आहे. त्यामुळं कर्म उपासनेचा ज्ञानाबरोबर विरोध असल्यामुळे कर्म उपासनेचा ज्ञानाशी समुच्चय होऊ शकत नाही. आणि इथे समुच्चय तर सांगितलेला आहे, यस्तद वेद उभयम सह. या प्रत्येक ठिकाणी श्रुती मातेने समुच्चय सांगितलेला आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या अर्थी समुच्चय सांगितला याचा अर्थ समुच्चय असा अर्थ तर करावाच लागेल. ज्याचा ज्याच्याशी समुच्चय होणं शक्य आहे त्याचा त्याच्याशी समुच्चय करावा लागेल. म्हणून कर्म आणि उपासना यांच्यामध्ये समुच्चय होऊ शकतो. कर्म आणि उपासनेचा ज्ञानाशी समुच्चय होऊ शकत नाही, असा विषय आपण पाहिला. त्यामुळे साधकाने काय करावं, कर्म आणि उपासना यांचा समुच्चय जाणावा आणि मग कर्म उपासना कराव्यात की जेणेकरून तो मोक्षालाही प्राप्त होऊ शकतो. क्रममुक्ती ज्याला म्हणतात, क्रमाने तो ब्रह्मलोकाला जाईल आणि तिथून पुन्हा तो ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्याच्या नंतर तो मोक्ष स्वरूपाला, कैवल्य स्वरूपाला प्राप्त होईल. अशा प्रकारची क्रममुक्ती त्याला प्राप्त होते. म्हणून समसमुच्चय करूनच कर्म उपासना कराव्यात, अशा प्रकारचा उपदेश, आदेश श्रुतीमातेने मागच्या 4-5 श्लोकांमध्ये केला. आता यानंतर तो जो साधक आहे की जो समुच्चय करून कर्म उपासना करतो आणि तो ब्रह्मलोकाला वगैरे जातो, देवात्मभावाला प्राप्त होतो, की ज्याला इथं अमृतत्व असं म्हटलं आहे, अमृतम अश्नुते. ज्या अमृत स्वरूपाला म्हणजे देवतात्मभावाला प्राप्त होतो, तिथून तो मोक्ष स्वरूपाला जात असताना तो आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करतो. अर्थात हिरण्यगर्भ ही त्याची इष्टदेवता आहे. त्या हिरण्यगर्भरूपी देवतेला तो प्रार्थना करतो. कशी प्रार्थना करतो की माझ्यासाठी आपलं मोक्षाचं द्वार, आपल्या स्वरूपाचं द्वार उघडं करा. ते आच्छादित झालेलं आहे, अहंकाराने आच्छादित झालेलं आहे. ते अहंकार, समष्टी व्यष्टी अहंकाराने आपलं द्वार, आपलं मुख आच्छादित जे झालं आहे ते माझ्यासाठी तुम्ही मोकळं करा. आपण असे आहात, आपण असे आहात वगैरे वर्णन केलेलं आहे. आणि आपल्या इष्टदेवतेकडे प्रार्थना केली. देवाकडे प्रार्थना कशी करावी याचं सुद्धा स्पष्टीकरण या मंत्रांच्याद्वारा आपल्याला पाहता येतं. कशी प्रार्थना केली बघा, मंत्र नंबर 15. इथून पुढच्या 4ही मंत्रामध्ये प्रार्थनाच केलेली आहे उपासकाने आपल्या उपास्याला. मानुष, याचा अगोदर हे बघा अवतरण भाष्यकारांनी दिलेलं. मानुष दैव वित्त साध्यम फलम शास्त्रलक्षणम प्रकृतिलयांतम. मानुष दैव वित्त, वित्ताचे 2 प्रकार आहेत. एक मानुष वित्त आहे आणि दुसरं दैव वित्त आहे. मानुष वित्त कशाला म्हणतात, त्याच्याकडे जे काही सांसारिक ऐश्वर्य आहे त्याला म्हणायचं मानुष वित्त. अर्थात त्याच्याकडे जे काही त्याचं स्वतःचं स्वस्थ शरीर असेल, गायी असतील, त्याची भूमी असेल, सुवर्ण वगैरे हे साधनं असतील की ज्यांच्याद्वारा तो यज्ञयागादी करू शकतो, त्याला म्हणायचं मानुष वित्त. आणि एक आहे दैववित्त. दैववित्त त्याला म्हणतात उपासनेच्या ज्ञानाला, आपल्या देवतेच्या ज्ञानाला. देवता ज्ञानम असा अर्थ केला. म्हणजे
ज्याची उपासना करायची त्या देवतेचं ज्ञान असलं पाहिजे, ती उपासना कशी करायची त्या उपासनेचं ज्ञान असलं पाहिजे. याला दैववित्त असं म्हटलेलं आहे. तर मानुष आणि हे जे दैववित्त आहे यांचं साध्य म्हणजे जे फल आहे की ज्याचं शास्त्रामध्ये लक्षण केलं आहे, सांगितलेलं आहे, वर्णन केलं आहे, ते कोणतं आहे तर प्रकृती लयांतम. प्रकृती लय हे ज्याचं शेवटलं टोक आहे, इथपर्यंतच या कर्म उपासनेच्या द्वारा तो जाऊ शकतो. शेवटली गती कोणती आहे? प्रकृतीमध्ये तो लीन होणं, अज्ञानामध्ये लीन होणं, मायेमध्ये विलीन होणं. यालाच अमृतत्व असं म्हटलेलं आहे, दुःखाचा अभाव होणं. इथपर्यंत त्याला या मानुष आणि दैववित्ताचं साध्य फल प्राप्त होतं असं वर्णन केलं आहे. मानुषवित्ताच्या द्वारा आणि दैववित्ताच्या द्वारा तो कुठपर्यंत जाऊ शकतो म्हणजे कर्म उपासना करतो आणि त्याद्वारा कुठपर्यंत जाऊ शकतो? प्रकृती लयांतम. आणि हेच शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. एतावती संसार गतीही. आणि एवढी संसार गती आहे म्हणजे प्रकृती लया मला प्राप्त होईपर्यंत संसाराचीच गती आहे. अर्थात तिथूनही पुन्हा तो संसारामध्ये प्राप्त होऊ शकतो, जन्ममरणाला प्राप्त होऊ शकतो. अतः परम, याच्या पुढे काय आहे? पूर्वोक्तम आत्मैवाभूत विजानतः इति सर्वात्मभाव एव. याच्या पुढं मात्र प्रकृतीला याच्या पुढचं फल काय आहे ते संसाराच्या अंतर्गत नाही. मग त्याचं वर्णन पाठीमागे केलेलं आहे. आत्मैवाभूत विजानतः, ज्यानं आत्मस्वरूपाला जाणलं तो आत्माच झाला, ब्रह्मच झाला. हे आणि सर्वात्मभाव, देवतात्मभाव नाही आता. तर आता काय आहे? सर्वात्मभाव. हे सर्व मी आहे, ब्रह्म मी आहे, अशा प्रकारचा भाव प्राप्त होणं हे त्याच्या पुढचं फल आहे. याला मोक्ष फल असं म्हणतात. कशाने प्राप्त होतं हे? याच्याकरता कोणतं वित्त पाहिजे काय म्हणले? पाहिजे कोणतं? सर्वेषणा संन्यास ज्ञान निष्ठा फलम. सर्व प्रकारच्या येषणा म्हणजे पुत्रेषणा, लोकेशना, वित्तेषणा या तीनही प्रकारच्या येषणांचा संन्यास घेऊन ब्रह्मज्ञानामध्येच निष्ठा ठेवणं, याद्वारा त्याला हे फल प्राप्त होतं. हेच त्याचं धन आहे. एवं द्विप्रकारः प्रवृत्ती निवृत्ती लक्षणः वेदार्थः अत्र प्रकाशितः. या ठिकाणी अशा प्रकारे दोन प्रकाराने प्रवृत्ती आणि निवृत्ती लक्षण असा वेदाचा अर्थ या उपनिषदामध्ये प्रकट केला. काही ठिकाणी कर्माचा उपदेश केला, तो प्रवृत्ती लक्षण वेदार्थ झाला. काही ठिकाणी निवृत्ती मार्गाचा उपदेश केला म्हणजे ज्ञानाचं वर्णन केलं आहे, आत्मस्वरूपाचं वर्णन केलं आहे. तर या उपनिषदामध्ये दोनच तत्वाचं वर्णन आहे, दोनच प्रकारे वर्णन आहे. एक प्रवृत्तीचं वर्णन म्हणजे संसार गती जेणेकरून प्राप्त होते कर्म उपासनाद्वारा, ते एक वर्णन आहे म्हणजे कर्मयोगाचं. आणि दुसरं आहे निवृत्ती लक्षण वेदार्थ म्हणजे ज्याच्याद्वारा आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, संन्यास घ्यावा लागतो, अशा प्रकारचा निवृत्ती धर्म म्हणा या ठिकाणी वेदार्थाने प्रकाशित केला. तत्र प्रवृत्ती लक्षणस्य वेदार्थस्य. त्याच्यामध्ये प्रवृत्ती लक्षण हा जो वेदाचा अर्थ आहे तो विधी निषेध लक्षणस्य कृत्स्नस्य प्रकाशने, की जो प्रवृत्ती लक्षण वेदार्थ म्हणजे कर्मयोग तो कसा आहे? विधी निषेध लक्षण आहे. काही विधी सांगितली असं असं करा आणि काही निषेध सांगितला असं असं करू नका. म्हणजे केवळ अनुष्ठान करू नका, समुच्चयाने अनुष्ठान करा, याला म्हणायचं विधी निषेध. अशा प्रकारे विधी निषेध स्वरूप असणारा हा प्रवृत्ती लक्षण वेदार्थ त्याचं संपूर्ण प्रकाशन करण्यामध्ये प्रवर्ग्यांतम ब्राह्मणम उपयुक्तम. बृहदारण्यकामध्ये प्रवर्ग्य ब्राह्मण म्हणून त्या ठिकाणी एक प्रकरण आहे. प्रवर्ग्य पहिल्या 2 अध्यायामध्ये प्रवर्ग्य उपासना सांगितलेली आहे. तिथपर्यंत संपूर्ण प्रवृत्ती लक्षण धर्म तिथंही सांगितलेला आहे. कुठं? बृहदारण्यकामध्ये. असा अर्थ म्हणजे या प्रवृत्ती लक्षण वेदार्थाच्या प्रमाणासाठी आणखी बृहदारण्यक उपनिषद प्रमाण आहे हे आचार्यांना सांगायचं आहे. की प्रवर्ग्यांतम टिप्पणीमध्ये खाली अर्थ केला आहे. बृहदारण्यकस्य आदितः अध्यायद्वयात्मकं प्रवर्ग्याख्य कर्मांत कर्म समूह प्रतिपादकम ब्राह्मणम इत्यर्थः. म्हणजे बृहदारण्यकाच्या सुरुवातीपासून तर 2 अध्याय पुढचे म्हणजे पहिले 2 अध्याय त्यांच्यामध्ये प्रवर्ग्य नावाचं कर्म सांगितलेलं आहे, उपासना सांगितलेली आहे. तर ते 2 अध्याय प्रवृत्ती लक्षण धर्माचं वर्णन करण्यासाठी प्रमाण आहेत. निवृत्ती लक्षणस्य वेदार्थस्य प्रकाशने अतः ऊर्ध्वं बृहदारण्यकम उपयुक्तम. आणि निवृत्ती लक्षण जो वेदाचा अर्थ इथं सांगितला त्याच्याहीसाठी प्रमाण म्हणून आणखी बृहदारण्यकामध्ये 3ऱ्या अध्यायापासून तर मग पूर्ण शेवटच्या अध्यायापर्यंत बृहदारण्यक उपनिषद पूर्ण उपयुक्त आहे, प्रमाण आहे असा अर्थ.
तत्र निषेकादे श्मशानांतम कर्म कुर्वन जिजी विषेद यो विद्यासह. त्याच्यामध्ये जो निषेक म्हणजे गर्भाधान संस्कार, तर श्मशानांतम म्हणजे स्मशानामध्ये त्याचा अंत्येष्टी कर्म म्हणतात, शेवटचा त्याचा विधी. तर तिथपर्यंत कर्म करीतच गर्भाधान संस्कार 16 संस्कार वगैरे मानलेत. तर गर्भाधान संस्कारापासून तर अंत्येष्टी संस्कारापर्यंत कर्म करीतच जिवंत राहण्याची जो इच्छा करणारा कर्मयोगी आहे त्याला मात्र काय सांगितलं आहे, विद्यासह अपरब्रह्मविषय या तदुक्तम. त्याला उपासनेसह कर्म करायचं आहे. अपरब्रह्म म्हणजे काय, कार्यब्रह्म, हिरण्यगर्भ वगैरे यांना विषय करणारी जी विद्या म्हणजे उपासना, या उपासनेसह त्यांना कर्म करायचं आहे असं सांगितलं. विद्यांच्या अविद्यांच्या यस्तत वेदो भयम सह अविद्या मृत्युम तीर्थवा विद्या अमृतम अश्नुते इति. या मंत्राने पाठीमागे ही गोष्ट सांगितली की कर्म करणारा जो पुरुष आहे त्याला हिरण्यगर्भाची उपासना करीतच कर्म करावं लागेल. समुच्चयाने हा विषय पाठीमागे या मंत्राने सांगितला. तत्र केन मार्गेण अमृतम अश्नुते. तर तो साधक मग कोणत्या मार्गाने अमृत स्वरूपाला प्राप्त होतो, देवतात्मभावाला प्राप्त होतो, इथे उच्चते. तेच आता या पुढच्या मंत्रांच्या द्वारा सांगितलं जात आहे. त्या उपासकाचा मोक्षाला प्राप्त होण्याचा मार्ग कसा आहे हा विषय पुढच्या मंत्रामध्ये सांगणार आहेत. तद यत् सत्यम असौ स आदित्यः यः एषः आदित्य एतस्मिन् मंडले पुरुषः यश्चायम दक्षिणे अक्षन पुरुषः. त्यासाठी बृहदारण्यकातलं आणखी प्रमाण दिलंय. तद यत् सत्यम, तद यत् तत् सत्यम, तेच हे ते सत्य आहे. असौ सह आदित्यः यह एषः एतस्मिन् मंडले, या आदित्य मंडलामध्ये अंतरिक्ष मंडलामध्ये जो आदित्य आहे, जो सूर्य आहे, तेच ब्रह्मतत्व आहे. त्यालाच हिरण्यगर्भ म्हणतात. पुरुषः यश्चायम दक्षिणे अक्षन पुरुषः. असा जो पुरुष आहे तो हिरण्यगर्भ पुरुष आहे, अपर ब्रह्म आहे, तोच आपल्या या उजव्या नेत्रामध्ये सुद्धा स्थित आहे. नेत्रस्थ जो पुरुष आहे ज्याच्याद्वारा आपण हे सगळं पाहतोय तोच काय आहे, आपल्या नेत्रामध्ये सुद्धा स्थित आहे. असा हिरण्यगर्भ, त्यालाच आदित्य म्हणा, त्याला सूर्य असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सूर्यरूप हिरण्यगर्भ. एतद उभयम सत्यम ब्रह्म. एतद उभयम सत्यम, हे दोघं सत्यच आहेत. म्हणजे सूर्य म्हणा, आदित्य म्हणा किंवा हिरण्यगर्भ म्हणा, बरोबर ना, जो या नेत्रामध्ये स्थित आहे. या हिरण्यगर्भरूप सूर्य हे दोन्ही काय आहेत, एकच ब्रह्म आहे. नावं दोन आहेत. ब्रह्म उपासीनः, अशा ब्रह्माची उपासना करणारा, यथोक्त कर्मकृच्य यहा, यथार्थरीतीने शास्त्रविहित पद्धतीने कर्म करणारा, यहा जो आहे, सहा तो अंतकाले प्राप्ते, त्याचा अंतकाल प्राप्त झाला असता, म्हणजे ब्रह्मलोकातही त्याचा जेव्हा शेवट होतो त्यावेळेला तो काय करतो, सत्यात्मानम आत्मनः प्राप्तिद्वारम याचते हिरण्मयेन पात्रेण इति. या मंत्राच्या द्वारा तो प्रार्थना करतोय. सत्यात्मानम जे सत्यरूप आत्मतत्व आहे की जे आत्मनः प्राप्तिद्वारम आपल्या मोक्षाच्या प्राप्तीचं जे द्वार आहे त्याची तो याचना करतोय. हिरण्मयेन पात्रेण या मंत्रांच्या द्वारा हिरण्यगर्भाची तो प्रार्थना करतो. कशी प्रार्थना करतो तर या मंत्रामध्ये सांगितलंय बघा. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये. या प्रतिमध्ये बघा पुस्तकामध्ये हिरण्यमयेन असं आहे ना, तो य काढून टाकायचा, हिरण्मयेन असं पाहिजे. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपिहितं मुखं तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य मुखं अपिहितं, हे पोषण त्वं तत्
सत्यधर्माय दृष्टये अपावृणु. हिरण्मयेन पात्रेण सुवर्णाप्रमाणे कांती समान असलेल्या एका पात्राच्या द्वारा सत्यस्य अर्थात सत्यरूप जे ब्रह्म आहे, परमात्मा आहे, त्याचं मुख म्हणजे द्वार अपिहितम झाकलेलं आहे, आच्छादित केलेलं आहे. हे पोषण, हे सूर्यदेव, आपण काय करा. सत्यधर्माय दृष्टये, मी सत्यधर्म आहे, आपण सत्य आहात आणि आपला धर्म मी पालन केलेला आहे, आपलं अनुष्ठान मी केलेलं आहे. सत्याचं अनुष्ठान करणारा असा जो मी साधक उपासक, त्या माझ्या दृष्टये दर्शनासाठी, आपलं दर्शन व्हावं याकरिता म्हणून तत्वम अपावृणु, त्याचं तुम्ही अपावरण करा, अर्थात ते द्वार तुम्ही माझ्यासाठी उघडं करा, त्याचं आवरण तुम्ही निवृत्त करा. हिरणमय पात्राने, इथं इव अर्थ घ्यायचा. खरोखरच सुवर्णाने त्याचं द्वार झाकलंय असा अर्थ नाही. सुवर्णासमान कांतिमय, अर्थात त्याला आदित्य मंडल असं म्हटलंय. सर्व प्रकाशच आहे की नाही वर प्रकाशमय अशा पात्राने. आणि याचाही अर्थ करताना महापुरुषांनी असा केलेला आहे की समष्टी वेष्टी अहंकार, अहंकाराने आपल्या अंतःकरणामध्ये जो वेष्टी अहंकार आहे आणि संपूर्ण हा वेष्टी अहंकार, समष्टी अहंकार, तर या समष्टी अहंकारालाच हिरण्यगर्भ म्हणतात ना. तर या अहंकाराने तुमचं मूळ स्वरूप आच्छादित केलेलं आहे. तेव्हा हे जे अहंकाराचं द्वार आहे ते तुम्ही कृपा करून मोकळं करा आणि आपल्या स्वरूपात जे सत्य आत्मा आपलं स्वरूप आहे, जे खरं आपलं मूळ स्वरूप आहे, त्या स्वरूपामध्ये मला तुम्ही प्रविष्ट करून घ्या, त्याचं दर्शन मला तुम्ही घडू द्या, अशी प्रार्थना केलेली आहे. अर्थात जे भगवंताचं सगुण स्वरूप आहे, सोपाधिक स्वरूप आहे, त्या उपाधीनं काय केलं आहे, परमात्म्याचं द्वार किंवा स्वरूप मूळ झाकलेलं आहे, आवृत्त केलेलं आहे. नामरूपांनी अस्थिभातिप्रिय यांना काय केलं आहे, आच्छादित केलं आहे. किंवा संपूर्ण वेष्टी समष्टी स्थूल सूक्ष्म कारण या देहांनी, पंचकोशांनी परमात्म्याचं द्वार किंवा स्वरूप मुख काय केलं आहे, आवृत्त केलं आहे. यो वेद निहितम गुहायाम परमे व्योमन, या पंचकोशाच्या गुहेमध्ये ते परमतत्व आच्छादित झालेलं आहे, गुह्य राहिलेलं आहे. तर तो साधक प्रार्थना करतोय की आपलं हे जे सगुण स्वरूप आहे, हे सोपाधिक स्वरूप आहे, ते थोडा वेळ बाजूला करा आणि आपल्या मूळ स्वरूपात मला येऊ द्या, त्या मूळ स्वरूपाचं मला दर्शन होऊ द्या. अशा प्रकारची प्रार्थना तो उपासक आपल्या इष्टदेवतेला करतोय. समजला अर्थ? याचं भाष्य करताना जगद्गुरु आचार्य बोलतात बघा, हिरण्मय पात्रेण, त्याचा अर्थ करतात हिरण्मयम इव हिरण्मयम. हिरण्मय म्हणजे काय, हिरण्मयम इव, जणू काही सोन्याने, सोन्यासारखं सुवर्णाप्रमाणे असलेलं. ज्योतिर्मयम इति येतात, जे ज्योतिर्मय आहे, प्रकाशमय आहे, अशा प्रकारचं एक पात्र आहे. तेन पात्रेण, त्या ज्योतिर्मय प्रकाशमय अशा अहंकाररूपी पात्राने. कारण अहंकार कसा चमकतो की नाही, ज्याला अहंकार नाही तो शांत असतो, आणि ज्याला अहंकार झालाय माऊली म्हणतात लाटणे ऐसा न लवे. लाटणं जसं मोडत नाही, मोडलं तर बाजूनं मोडतं, मधून मोडतच नाही, तसं हा कधी वाकतच नाही, नम्र होतच नाही. अहंकारी माणसं तोंड बाहेर काढत असतात सारखं, असं तोंड वर काढून ताठ माने, यालाच म्हणायचं प्रकाश किंवा प्राकट्य. ज्याचं होतं आहे ते हे नामरूपच आहेत किंवा अहंकारच आहे. त्या अहंकाराने अपिधान भूतेनं म्हणजे आच्छादन करणं हे काय त्याचं स्वरूप आहे. सत्यस्य वा, सत्यस्य एव आदित्यमंडलस्थस्य ब्रह्मणः, आदित्यमंडलामध्ये बरोबर ना, या अंतरिक्ष मंडलामध्ये जो सूर्यरूपी ब्रह्म आहे, हिरण्यगर्भ आहे, त्याला याने काय केलंय, आच्छादित केलेलं आहे. अपिहितम आच्छादितम मुखम द्वारम, त्या परमात्म्याचं मुख म्हणजे द्वार किंवा त्याचा द्वार म्हणजे काय, ज्ञान. आत्मस्वरूपाच्या मोक्षा म्हणजे प्राप्तीचं असणारं द्वार कोणतं आहे, ज्ञान आहे. त्या ज्ञानाला काय केलं याने, आच्छादित म्हणजे ज्ञान होऊ देत नाही. येत काय ज्ञानोबा म्हणतात ना, अगापय पंडुकुमरा येता स्वरूपाची या घरा, करीतसे आडवारा विश्वाभासू. हा विश्वाभास म्हणजे हिरण्मय पात्र, आणि याने काय केलेलं आहे, आच्छादित केलं आहे परमात्म्याचं द्वार. तत्वम हे पोषण अपावृणु अपसारय, हे पोषा देवता म्हणजे हे सूर्यदेवता, आपण जगाला पुष्ट करता.
पोषण म्हणण्यातून त्यानं सूचित केलं आपण पोषा आहात, म्हणजे आपण पुष्ट करणारे आहात. पुष्णाते इति पोषा, मलाही पुष्ट करा मग, म्हणजे माझ्या अंतःकरणातून हा अहंकार दूर करा, अज्ञान दूर करा आणि मला तुमच्या स्वरूपात समाविष्ट करून घ्या. अपसारय, दूर करा. सत्यधर्माय, तव सत्यस्य उपासनात सत्यम धर्मो यस्य मम सह अहम सत्यधर्मा तस्मै मह्यम. आपण सत्य आहात आणि आपल्या सत्यस्वरूप अशा देवतेची उपासना केल्यामुळे सत्य आहे धर्म ज्याचा असा मी आहे, सत्यधर्मा, बरोबर ना, सहा अहम सत्यधर्मा, आणि अशा माझ्याकरिता मह्यम. अथवा दुसरा अर्थ आचार्य करतायत, यथाभूतस्य धर्मस्य अनुष्ठात्रे दृष्टये. यथाभूत धर्म, शास्त्रामध्ये जसा धर्म सांगितला आपल्या उपासनेचा तसा धर्म, असत्य अनुष्ठान मी केलं नाही, खरं केलं, सत्य अनुष्ठान केलं, शास्त्रोक्त केलं. त्यामुळं असा सत्य आहे धर्म ज्याचा असा अनुष्ठाता जो मी उपासक, त्या मला दृष्टये, आपलं दर्शन होण्याकरिता म्हणून तव सत्यात्मनः उपलब्धये असा अर्थ केला. आपण जे सत्यात्मा आहात अशा आपलं दर्शन, अशा आपली उपलब्धी, अशा आपला अनुभव मला प्राप्त होण्याकरिता आपण आपलं हे जे प्रकाशमय द्वार आहे ते उघडं करा, मोकळं करा माझ्यासाठी. हे आच्छादन दूर करा, आवरण दूर करा आणि मला तुमचं दर्शन द्या, अशा प्रकारे प्रार्थना करतो. ज्याप्रमाणे पांडुरंगाचं दर्शन करण्याकरता संत जातात, माऊली गेले आणि पांडुरंगाचं दर्शन केल्याच्या नंतर त्यांना त्या पांडुरंगामध्ये निर्गुणाचं दर्शन झालं. निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे, सगुणाच्या संगतीमध्ये आले पण निर्गुणाची भेट झाली म्हणतात. अगोदर तर म्हणतात पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, सगुणाचं वर्णन केलं. आणि जसं जसं माऊली त्या दर्शनासाठी जवळजवळ गेले, पांडुरंगानं आपलं जे हे प्रकाशमय सगुणाचं द्वार आहे, आता त्या देवाचं द्वार हे प्रकाशमयच आहे, सगुण असलं तरी त्यानं ते द्वार काय केलं, मोकळं केलं. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, असं वर्णन करतात. म्हणजे मी आणि परमात्मा दोन्ही आम्ही एकच झालो, पाहे तव तन्मय झाली वो, अशी अवस्था प्राप्त झाली. म्हणजे निर्गुण स्वरूपाचं ज्ञान झालं, तद्रूपता सिद्ध झाली. तसं मला होऊ द्या, अशी प्रार्थना हा उपासक करतोय आपल्या देवतेला. आणखी प्रार्थना करतोय पुढच्या मंत्रामध्ये बघा. पूषनीती या मंत्राच्या द्वारा पुढचा 16वा मंत्र आहे. पूषन्ने कर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसा वसौ पुरुषः सोऽहमस्मि. पूषन्ने कर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसा वसौ पुरुषः सोऽहमस्मि. पूषन्ने कर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसा वसौ पुरुषः सोऽहमस्मि. पूषन्ने कर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसा वसौ पुरुषः सोऽहमस्मि. पूषण एक कर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजः यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि यः असौ असौ पुरुषः सः अहम अस्मि. हे पूषण, हे सगळी सूर्यदेवाचे काय आहेत, संबोधन आहेत. हे पूषण, हे हिरण्यगर्भरूप सूर्य, आपण जगताचे पोषक आहात, जगताला पुष्ट करणारे आहात, म्हणून आपण आपलं एक नाव आहे पूषा.
हे एकर्षे, एकर्षे म्हणजे एकाकी गमन करणारे आपण आहात, एकटेच अंतरिक्षामध्ये सतत गमन करीत राहता, ब्रह्मांडाला प्रदक्षिणा करीत राहता. हे यम, आपण यम आहात, आपणच प्राण आणि रस यांना पुष्ट करणारे आहात. हे सूर्य, आपण सूर्य आहात. हे प्राजापत्य, आपण कसे आहात? प्रजापती आहात, आपलं प्रजापतीचे पुत्र आहात, प्राजापत्य. व्यूह रश्मीन समूह, आपल्या या रश्मींना, आपल्या किरणांना आपण काय करा? व्यूह बाजूला करा, समूह सम्यक रूपाने पुन्हा तुम्ही यांना वेगळं करा, माझ्यापासून दूर करा, समेटून घ्या, आकर्षित करून घ्या. आपले हे जे प्रकाशमय किरण आहे त्यांना वेगळं करा, कारण या किरणांमुळे मी आपल्यापर्यंत नाही येऊ शकत. त्यांना तुम्ही वेगळं करा, बाजूला करा. हे प्रकाशमय आपलं जे आहे हिरणमय पात्र, ह्याला दूर करा. तेजो यत्ते रूपम कल्याणतमम, यत म्हणजे जे, ते तव म्हणजे तुमचं, तेजः रूपम तेजोमय असं जे आपलं रूप आहे, स्वरूप आहे, जे कल्याण स्वरूप आहे, तत्ते पश्यामी, ते मी पाहत आहे किंवा ते मला पाहायचं आहे. यह असौ असौ पुरुषः असह अहम अस्मी, आणि ही जी मी प्रार्थना करतोय, आपण माझे उपासकच आहात आणि मी उपास्यच आहे, तुम्ही स्वामी आहात, मी सेवकच आहे, अशा प्रकारच्या भूमिकेतून करीत नाही, तर मग मी सुद्धा तुमचंच खरं स्वरूप आहे आणि तुम्ही माझेच खरे स्वरूप आहात. मुळामध्ये पाहिलं तर यह असौ पुरुषः, हा जो पुरुष आहे म्हणजे हिरण्यगर्भरूप जो आपण पुरुष आहात, परमात्मा आहात, सहा अहम अस्मी, ते कोण आहे? वास्तविक पाहता तो मीच आहे. मग मुळातच ते जर तत्व मीच असेल, तुम्ही आणि मी एकच असू मुळातच, तर तुम्ही मग मला तुमच्या स्वरूपामध्ये सामावून घ्या, एक करून घ्या, समाविष्ट करा, अशी प्रार्थना तो करतो आहे. इथं दोनदा असौ असौ शब्द आलेला आहे श्रुतीमध्ये, आदरार्थी आहे किंवा सर्वत्र असौ असौ पुरुषः म्हणजे सर्वत्र ओतप्रोत असणारं आपलं स्वरूप जे आहे तेच मी आहे असं तो म्हणतो आहे. सर्वत्र व्याप्ती या अर्थामध्ये असौ असौ असं दोनदा शब्द आलेला आहे. हे आपण म्हणतो ना, हे ब्रह्म, हे ब्रह्म, हे तत्व, हे तत्व, हे सर्व ब्रह्म आहे, तसं असौ असौ हा शब्द व्याप्ती अर्थाने दोनदा आलेला आहे. भाष्य, हे पोषण, याचा अर्थ भाष्यकार करतात, जगतः पोषणात पोषा, आपण कसे आहात? जगताचं पोषण करणारे आहात, म्हणून आपण पोषा या संबोधनास पात्र आहात. रविही म्हणजे सूर्य असा अर्थ. तथा एकः एव रुशती गच्छती इति एकर्षी, आपण एकटेच या ब्रह्मांडामध्ये फिरता, परिभ्रमण करीत राहता, उगवता मावळता, उगवता मावळता, असं आपलं एकट्याचं गमन या ब्रह्मांडामध्ये सुरू आहे असा अर्थ. तसं पाहिलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, जैसे न चालता सूर्याचे चालणे. पृथ्वीच्या दृष्टीनं पाहिलं तर सूर्य चालत नाही, सूर्य पृथ्वीला प्रदक्षिणा करीत नाही, पृथ्वी सूर्याला प्रदक्षिणा करीत आहे. सूर्यरूप ब्रह्माला पृथ्वीची प्रदक्षिणा सुरू आहे आणि पृथ्वीमध्ये आपणच आहे, त्यामुळं आपलीही प्रदक्षिणा सुरूच आहे. पृथ्वीबरोबर सूर्याला प्रदक्षिणा सुरू आहे, सूर्य करत नाही. मग इथं कसं म्हटलंय, एकः एव रुशती गच्छती, तर त्याचा अर्थ असा आहे की सूर्य हा पृथ्वीला प्रदक्षिणा जरी करीत नसला तरी सूर्य हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा करतोय. पूर्ण जे 14 भुवन आहेत ना, वरचे खालचे 14 भुवन, या 14 भुवनांना सूर्याचं काय आहे? परिभ्रमण सुरू आहे. त्याच्यामध्ये एक पृथ्वी आहे, ती पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे आणि सूर्य पण फिरतोय, पण सूर्य पृथ्वीभोवती नाही, सूर्य हा ब्रह्मांडाभोवती पूर्ण फिरतोय. अतल वितल सुतल सातल महातल पाताळ भूर्भुव स्वर महर तपोजन सत्य, हे 14 भुवनांना सूर्य एकच असतो. एका ब्रह्मांडाचा सूर्य एकच आहे ना, म्हणून एका ब्रह्मांडाला पूर्ण प्रदक्षिणा करीत करीत सूर्यसुद्धा फिरतोय. म्हणून एकः एव रुशती गच्छती इति एकर्षिः, हे एकर्षे, असे आपण एकटेच जाणारे आहात. वर्णन करतो हा उपासक. तत् सर्वस्य संयमनात यमः, सर्वांचं संयमन नियमन आपणच करता. आपणच उगवले नाही तर जगात कोणता व्यवहार होत नाही, आपण मावळले नाही तर कोणी झोपणार नाही, रात्र होणार नाही असा अर्थ. म्हणजे आपल्याच द्वारा जगतामध्ये हे व्यवहाराचं संपूर्ण नियमन आहे असा अर्थ.
पुढं म्हटलंय तथा रश्मीनाम प्राणानाम रसानांच्या स्वीकरणात सूर्य. सूर्य शब्दाची व्याख्या केली. आपण सूर्य आहात. सूर्य का म्हणतात आपल्याला? रश्मीनाम प्राणानाम रसानामच, आपले प्राणरूपी रश्मी किंवा रस, जगतामध्ये जे काही वनस्पतीमध्ये रस आहे त्या रसरूपी रश्मींना स्वीकरणात, त्याचा आपण स्वीकार करता, रसाचं शोषण करता ना. कोण? सूर्य उगवला, रस शोषण करतो, प्राणाचं शोषण करतो. कारण समष्टी प्राण म्हणजे सूर्य आहे, हिरण्यगर्भ आहे. मग सर्वांचे वेष्टे प्राण अपहरण करणारे आपणच आहात. त्यामुळे प्राण आणि रस यांचा स्वीकार करता म्हणून सूर्य असं आपलं नाव आहे. स्वीकरणात सूर्य हा अशी व्युत्पत्ती केली. हे सूर्य. आपण प्राजापत्य आहात, कारण प्रजापते हे अपत्यम प्राजापत्य. त्या प्रजापतीने काय केलं? खाली टिप्पणी आली बघा, पहिलीच आहे या पेजवर. कस्मात प्रजाकामो वै प्रजापते ही तपस्तप्त्वा मिथुनम उदपादयत रयींच प्राणंच आदित्यो ह वै प्राणः इति श्रुते. प्रजापतीने पहिल्यांदा काय केलं? एक मिथुन निर्माण केलं, आपले दोन भाग केले, प्राणंच रयींच प्राणंच असं म्हटले. त्याच्यामध्ये आदित्य म्हणजे सूर्य निर्माण केला. सूर्य कोण आहे? त्याचा प्राण आहे असा अर्थ आहे. म्हणजे प्रजापतीने या सुरुवातीला सूर्याचं प्राकट्य केलेलं आहे. म्हणून प्रजापते हे अपत्यम, प्रजापतीचे अपत्य आहात आपण. प्राजापत्य असं आपल्याला म्हणतात, आपण काही साधे नाही. हे प्राजापत्य विशेषण. व्यूह विगमय रश्मीन स्वान समूह एकीकुरु उपसंहर ते तेजस्थापकम ज्योतिही. आपले ज्या रश्मी आहेत, किरण आहेत आपली, ते किरण आपण काय करा? विगमय, दूर करा. व्यूह स्वान रश्मीन समूह सम्यक उह म्हणजे एकीकुरु, एकत्र करा. उपसंहर, उपसंहार करा, त्याचा शोषण करून घ्या, वेगळे करा माझ्यापासून आणि आपल्या स्वरूपापर्यंत मला येऊ द्या. ते तेजस्थापकम ज्योतिही, आपलं जे तेज स्वरूप आहे, तापक अशा प्रकारचे, ताप देणाऱ्या, चटके देणाऱ्या अशा प्रकारचे जे आपली किरण आहेत, ज्योती आहेत, त्याला तुम्ही समेटा, वेगळं करून घ्या. यत्ते तव रूपम, असं जे आपलं रूप आहे काय? कल्याणतमम, ज्योतिर्मय आणि कल्याणमय असं जे आपलं अत्यंतम शोभनम, शोभन म्हणजे पवित्र, शुभ, कल्याण स्वरूप असं जे आपलं मूळ स्वरूप आहे, तत्ते तव आत्मनः प्रसादात पश्यामी, ते आपलं स्वरूप मी आपल्याच प्रसादाने कृपेने पाहीन असा अर्थ आहे. पश्यामी तर समीप वाची, समीप अत्यंत निकट या अर्थामध्ये वर्तमान काल आहे. भविष्य वर्तमान सामिप्य वर्तमानवध असं सूत्र आहे. वर्तमानाच्या अत्यंत जवळ असला भविष्यकाळ की त्यालाही वर्तमानाप्रमाणे सांगितल्या जातं. पश्यामी म्हणजे पाहत आहे असा अर्थ होतो ना. आताच पाहतोय का तो? का त्याला पाहायचंय? मूळ स्वरूप पाहायचंय त्याला आत्मस्वरूपाचं, त्यासाठी प्रार्थना करतोय. आणि पश्यामी वर्तमान काल दिलाय, मग पाहीन असा अर्थ घ्या. आत्ता तुम्ही ते किरण दूर केली, प्रकाशमय तेजोमय किरण दूर करा, आत्ता तुमचं स्वरूप मी पाहीन असा अर्थ आहे. जवळ असल्यामुळं पश्यामी हे भविष्यात अर्थामध्ये वर्तमान आहे. किंच अहम न तु त्वाम मृत्यवद याचे. एवढंच नाही तर एखाद्या सेवकाप्रमाणे, नोकराप्रमाणे मी तुमची याचना करतोय, तुमच्याकडे काही भीक मागतोय असं नाही. असं तुकोबाराय म्हणतात ना, मी काही तुमचा काय म्हणजे भिकारी झालोय आणि तुमच्याकडं मागतोय असं नाही. भिकारी समजू नका. वास्तविक पाहिलं तर मी आणि तुम्ही कसे आहेत? एकच आहेत. मी तो पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. तू माझा स्वामी मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळे का. तू माझा स्वामी आहेस, मी तुझा रंक आहे, हे वरवर आहे, लौकिक आहे. पण पाहता विचार केला तर मी आणि तुम्ही वेगळे नाहीत असा अर्थ. यह असौ आदित्य मंडलस्थः व्याहृत्य अवयवः पुरुषः पुरुषाकारत्वात् पूर्णम वा अनेन प्राणबुद्ध्यात्मना जगत समस्तम इति पुरुषः पुरी शयनाद वा पुरुषः सह अहम अस्मी भवामी. आपलं जे हे आदित्य मंडलस्थ स्वरूप आहे, व्याहृती अवयव आहे. व्याहृतीचं म्हणजे काय? अहंग्रह उपासना वगैरे सांगितल्यात, काय व्याहृती उपासना म्हणतात त्याला, बरोबर ना. अहंग्रहादी उपासना सांगितल्यात उपनिषदांमध्ये. त्याचं आपला एक अवयव म्हणजे पुरुषः पुरुषाकारत्वात पूर्णम, पुरुषाकारत्वात आपण पुरुष आकाराने आहात म्हणून आपल्याला पुरुष असं म्हटलं जातं. पूर्णम वा अनेन प्राण
बुद्ध्यात्मना जगत समस्तम, हे संपूर्ण जगत आपण बुद्धी आणि प्राणाच्या द्वारा पूर्ण व्यापलेलं आहे, म्हणूनही आपल्याला पुरुष असं म्हणतात. किंवा पुरी शयनाद वा पुरुषः, या देहरूपी पुरीमध्ये आपण शयन करता म्हणून आपल्याला पुरुष असं नाव आहे. आणि असे आपण जे पुरुष आहात ना, सह अहम अस्मी भवामी, तेच माझं मूळ स्वरूप आहे. ते पुरुष म्हणजे तुम्हीच आहात असं नाही, ते मीही आहे, ते माझं मूळ स्वरूप आहे असा अर्थ. समजतंय? मध्ये यह एषः एतस्मिन् मंडले पुरुषः तस्य भूर्यते शिरः, एकम शिरः एकम एतदक्षरं भुवः इति च बाहू द्वौ बाहू द्वे एते अक्षरे सुवरिति प्रतिष्ठा द्वे प्रतिष्ठे द्वे एते अक्षरे तस्य उपनिषद अहरिति हन्ति पापमानं जहाति. हे जे सगळं सांगितलं आहे ना, हे सगळं व्याहृती उपासना आहे. व्याहृती म्हणजे विशिष्ट कल्पना करणं, असा असा आहे, असा असा आहे, त्याला असे असे नाव देणं. परमात्म्याला काय आहेत? एक शिर आहे, बरोबर ना. पुरुषस्य तस्य भूरिते शिरम, हे भूमिका आहे, त्याचं शिर आहे. एतस्मिन् मंडले पुरुषः तस्य भूरिते शिरः, त्याची भूमिका आहे, एक शिर आहे. एकम शिरः, शिर एकच आहे. एकम एतद अक्षरम भुवः इति बाहू द्वौ, त्या दोन बाहू आहेत असं जे वर्णन केलं आहे. त्याचे हात पाय वगैरे वेगवेगळे अशी कल्पना करून हे जे 14 भुवनांमध्ये हे संपूर्ण विराट पुरुष व्यापलेला आहे, हिरण्यगर्भ व्यापलेला आहे. मग हे भूमी काय आहे, त्याचं हे अंतरिक्ष काय आहे, हे आहे, हे आहे, त्याचं एक काहीतरी नेत्र आहेत, काही मस्तक आहे, काही पाय आहेत, असं जे त्याचं वर्णन केलं आहे. पुढे येणार आहे सगळं हे उपनिषदांमध्ये. याला म्हणायचं व्याहृती. अशा व्याहृतीच्या द्वारा आपण पुरुष आहात, विराट पुरुष आहात, उपनिषदांनी वर्णन केलेले, म्हणून तुम्हाला पुरुष म्हणतात. तुम्ही प्राण आणि बुद्धीच्या द्वारा जगताला व्यापलंय, पूर्ण केलंय, म्हणून तुम्हाला पूर्णत्वात पुरुष आहात. ही दुसरी व्युत्पत्ती केली पुरुष शब्दाची. आणि तिसरी व्युत्पत्ती केलेली आहे पुरी शयनात पुरुष आहात, देहरूपी पुरीमध्ये आपण शयन करता म्हणून आपण पुरुष आहात. आणि असे पुरुष मीच आहे, माझंच मूळ स्वरूप आहे. आता तिसऱ्या मंत्रामध्ये पुन्हा हा साधक प्रार्थना करतोय. मंत्र नंबर 17. वायुरनिलममृतमथेदं भस्मान्तं शरीरम् ॐ क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर वायुरनिलममृतमथेदं भस्मान्तं शरीरम् ॐ क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर वायुरनिलममृतमथेदं भस्मान्तं शरीरम् ॐ क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर वायुरनिलममृतमथेदं भस्मान्तं शरीरम् ॐ क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर वायुः अनिलम् अमृतम् अथ इदं भस्मान्तं शरीरम् ॐ क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर क्रतः स्मर कृतं स्मर वायुः अनिलम् अमृतम् अथ इदम् अथ वायुः अनिलम् अमृतम् भस्मान्तं शरीरं शरीरं भस्मान्तं ॐ क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर. अन्वयपूर्वक अर्थ असा आहे. अथ यानंतर, तो उपासक म्हणतो आपल्या इष्टदेवतेला की आता यानंतर वायुः म्हणजे माझा हा वायू, माझा हा प्राण, अनिलम म्हणजे आपल्या समष्टी वायूमध्ये, अधिदैवरूपी आपल्या समष्टी वायूमध्ये, अमृतम की जे आपलं अमृत मूळ स्वरूप आहे, त्याला सूत्रात्मा म्हणतात, हिरण्यगर्भ म्हणतात, आपल्या मूळ स्वरूपामध्ये
माझा हा जो प्राण आहे तो लीन होवो, आणि हे जे स्थूल शरीर आहे माझं भस्मांतम, याचं इकडं भस्म होऊन जावो. ओम क्रतो स्मर. ओंकार हे काय आहे? ते आपल्या इष्टदेवतेचं वाचक आहे. क्रतो स्मर, ओंकार स्वरूप असणारी जी इष्टदेवता आहे ना, त्याचं तू स्मरण कर. असा हा उपासक आपल्या मनाशी बोलतोय. आता हे मना तू काय कर? ओम स्मर, ओमचं स्मरण कर. म्हणजे तुझी जी देवता आहे, इष्टदेवता, ज्याची तू उपासना केलीस हिरण्यगर्भरूपी, त्याचं तू स्मरण कर. कृतम स्मर, तू आतापर्यंत जी उपासना केलीस, सत्य कर्म केलंस, सत्य उपासना केल्यास, यावत जीव तू चिंतन केलंस, त्या चिंतनाचं तू आता मृत्यूच्या वेळेला स्मरण कर. क्रतो स्मर, पुन्हा द्विरुक्ती आली. क्रतो हे मना स्मरण कर. कृतम स्मर, तुझे काय आतापर्यंत चिंतन केलंस त्या सर्वांचं तू आता मृत्यूच्या वेळी चिंतन कर, आठवण कर त्याची. असा उपदेश हा आपल्या मनाशी करतोय. कोण? हा उपासक. काय म्हणतोय? हे मना काय कर? तू आपल्या इष्टदेवतेचं स्मरण कर, आपण केलेल्या उपासनेचं स्मरण कर, असं तो म्हणतोय. भाष्य बघा. प्रणव उपासना नाही. ओम म्हणजे इथं देवतेचं वाचक आहे, ब्रह्माचं वाचक आहे. तस्य वाचक हा प्रणव, हा हिरण्यगर्भ कार्यब्रह्माचाही ते वाचक आहे. त्यामुळे त्या कार्यब्रह्मरूपी आपल्या उपास्याचं तू स्मरण कर, असं तो म्हणतोय. अथ इदानीं मम मरिष्यतः वायोः प्राणः अध्यात्म परिच्छेदं हित्वा अधिदैवतात्मानं सर्वात्मकं अनिलम अमृतं सूत्रात्मानं प्रतिपद्यताम इति वाक्यशेषः. आता मृत्यूला प्राप्त होण्याची इच्छा करणारा असा जो मी मुमुर्षू आहे, आता यानंतर माझा हा प्राण या अध्यात्माचा परिच्छिन्नतेचा भाव सोडून, अध्यात्म म्हणजे हे शरीर, शरीरातील हा परिच्छिन्न भाव सोडून अधिदैवरूपी आपल्या व्यापक स्वरूपाला, सर्वात्मक भावाला, अमृताला, हिरण्यगर्भाला प्राप्त होवो. प्रतिपद्यताम, याचं काय करायचं आहे? वाक्यशेष घ्यायचा आहे, किंवा या ठिकाणी अध्यारूत पद घ्यायचं. लिंगंच इदम ज्ञानकर्म संस्कृतम उत्क्रामतु इति द्रष्टव्यम. अर्थात माझं हे जे लिंग शरीर आहे की जे उपासना आणि कर्माने संस्कृत झालेलं आहे, त्याचा आता उत्क्रमण होवो असा अर्थ घ्यावा. मार्ग याचना सामर्थ्यात, कारण इथं मार्गाची याचना, मोक्षाच्या मार्गाची याचना करणं चाललंय, हा इथं अर्थ. या अर्थाच्या सामर्थ्याने असाच भाव घ्यावा लागतो की माझं लिंग शरीर आता या देहातून बाहेर येऊन आपल्या स्वरूपामध्ये प्रविष्ट होवो, असा अर्थ घेता येईल. अथ इदम शरीरम अग्नौ हुतम भस्मांतम, आणि हे जे शरीर आहे ते काय हो? भस्मांतम भूयात, याचं भस्म इकडं होवो. या देहाची मला आता आसक्ती राहिली नाही, स्थूल देहाची. ओम इति यथा उपासनम, ओम प्रतीकात्मकत्वात् सत्यात्मकम आज्ञाख्यम ब्रह्म अभेदेन उच्यते. ओम काय आहे? की ज्याची उपासना केलेली आहे. ओम हे प्रतीक आहे त्या ब्रह्माचं, सत्यस्वरूप ब्रह्माचं, की इथं त्याचं आज्ञाख्य आहे, सूर्यरूप आहे. असा जो हिरण्यगर्भ आहे त्यालाच इथं, त्याच ब्रह्माला म्हणजे कार्यब्रह्मालाच या ठिकाणी अभेदाने सांगितलेलं आहे ओम शब्दाच्या द्वारा. म्हणजे ओम शब्दाने हिरण्यगर्भ असा अर्थ घ्यायचा आहे. हे क्रतो, हे संकल्पात्मक, हे संकल्प करणाऱ्या मना स्मर, त्याचं तो स्मरण कर, आपल्या देवतेचं स्मरण कर. कारण अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर, स्मरण केलं पाहिजे. शेवटी उपासनेला काय आहे? मृत्यूच्या वेळेला स्मरण केलं तरच उपासनेचं फल प्राप्त होतं. ज्ञानाचं तसं नाही. अगोदर ज्ञान एकदा होऊन गेलं की मृत्यू कसाही हो, त्याला स्मरण करण्याची गरज नाही. विस्मरणात हानी नाही, विपर्यात हानी आहे, वेदांत सांगतो. पण हा उपासक आहे, त्यामुळे उपासकाला मृत्यूच्या वेळी आपल्या उपास्याचं उपासनेचं स्मरण झालं पाहिजे. यन्मम स्मर्तव्यम तस्य कालः अयम, तुला आता जे काही स्मर्तव्य होतं ना त्याचा आता हा काळ आलेला आहे. प्रत्युपस्थितः, समोर प्राप्त झाला आहे. आता स्मर, म्हणून स्मरण कर. एतावंतम कालम भावितम, एवढा कालपर्यंत तू ज्याची भावना केलीस, जे चिंतन केलंस, कृतम अग्ने स्मर, त्या अग्नीचं तू आता काय कर? स्मरण कर. यन्मया बाल्य प्रवृत्ती अनुष्ठितम कर्म तच्च स्मर,
बाल्यावस्थेपासून आत्तापर्यंत जे काही तू चिंतन केलंस, कर्म केलंस, त्याचंही तू स्मरण कर. क्रतो स्मर कृतम स्मर इथे पुनर्वचनम आदरार्थम. आदरार्थी या ठिकाणी पुनरुक्ती आलेली आहे. दोनदा आलंय ना, क्रतो स्मर कृतम स्मर असं दोनदा जे म्हटलंय ते आदराकरिता म्हटलंय. अर्थात आतापर्यंत जे उपासना केले ते हे आदरार्थी आहे. ज्याने तू केलेस तोही आदरार्थीच आहेस, आदरणीय आहेस. आणि ज्याची उपासना झाली ते परमतत्व आदरणीय आहे. या भावाने या ठिकाणी द्विरुक्ती आलेली आहे. पुनः अन्येन मंत्रेण मार्गम याचते. पुन्हा दुसऱ्या मंत्राने, एका म्हणजे शेवटच्या मंत्राने तो मार्गाची याचना करतो. अग्नेनय सुपथाराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् यो योऽध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नमवुक्तिं विधेम. अग्नेनय सुपथाराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् यो योऽध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नमवुक्तिं विधेम. अग्नेनय सुपथाराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् यो योऽध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नमवुक्तिं विधेम. अग्नेनय सुपथाराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् यो योऽध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नमवुक्तिं विधेम. अग्ने नय सुपथा राये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् युयोधि अस्मत् जुहुराणम एनः भूयिष्ठां ते नमवुक्तिं विधेम. हे अग्ने, आपल्या देवतेला म्हणतोय, हे अग्निदेव अर्थात हे सूर्यदेव, हे हिरण्यगर्भ, हे कार्यब्रह्म, हे सूत्रात्मा, हे सगळे एकार्थवाची. सुपथा नय, आम्हाला तुम्ही योग्य मार्गाने घेऊन जा. राये, कशाकरता घेऊन जा? अस्मान राये, आम्हाला योग्य असं कर्माचं फलभोग होण्याकरिता, आम्ही ज्याकरिता ही समुच्चयाने कर्म उपासना केली त्या मोक्षरूपी फलाकरिता. विश्वानी हे देव, विश्वानी वयुनानी विद्वान, आपण आमचे सर्व कर्म आणि उपासना जाणणारे आहात. अस्मत् जुहुराणम एनः युयोधी, आमच्याकडून जे काही कुटील कर्म घडले असतील, निंदात्मक कर्म घडले असतील, त्यांचा तुम्ही नाश करा. त्या पाप, एनः म्हणजे पाप, त्या पापाचा तुम्ही नाश करून टाका. आता आपली सेवा करायला आम्ही तर समर्थ नाही, वेळ नाही, आता आम्ही मरणार आहे, तेव्हा आता आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करून सेवा करतोय. नमस्कार करणं, पुन्हा पुन्हा वंदन करणं. भूयिष्ठां ते नमवुक्तिं विधेनः, नमस्कार असो, नमस्कार असो, एवढंच आम्ही आता बोलू शकतो आणि नमन करू शकतो. हीच आमची सेवा तुम्ही स्वीकारा, असा याचा अर्थ आहे. भाष्य बघा. अग्ने नय इति, हे अग्ने नय गमय, घेऊन जा. सुपथा शोभनेन मार्गेण, योग्य मार्गाने आम्हाला तुम्ही मोक्षाकडे घेऊन जा. सुपथा इति विशेषणम दक्षिण मार्ग निवृत्त्यर्थम. दक्षी ग झाले बघा तिथं, दक्षिण पाहिजे. दक्षिण मार्गाने घेऊन जाऊ नका. दक्षिणायन मार्ग नाही आमचा, आमचा मार्ग आहे उत्तरायण, ब्रह्मलोकाला जाणारा आणि तिथून पुन्हा वापस न येणारा, याला उत्तरायण मार्ग म्हणतात. या उत्तरायण मार्गाने आम्हाला तुम्ही घेऊन जा, म्हणजे योग्य मार्गाने घेऊन जा. निर्विण्णः अहम दक्षिणेन मार्गेण गतागत लक्षणेन अतः याचे त्वाम. पुन्हा पुन्हा या जन्ममरणाला प्राप्त करून देणाऱ्या दक्षिणायन मार्गाला आम्ही कंटाळलोय, विरक्त झालोय. आता नको, आता किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे, फजित, कंटाळलोय आम्ही, नको हे जन्ममरण आता. त्वाम पुनः पुनः
गमनागमन वर्जितेन शोभनेन पथा नय. म्हणून तुम्हाला आम्ही प्रार्थना करतोय की जन्ममरणाच्या या मार्गाने रहित असणारा जो मार्ग आहे, जो योग्य मार्ग आहे, अपुनरावृत्तीचा मार्ग आहे, अशा शोभन मार्गाने घेऊन जा. राये नाम धनाय. राये हा शब्द धन अर्थाचा आहे. धन काय इथं? कर्मफल भोगाय इत्यर्थ. आम्हाला आमच्या कर्म उपासनेचा फलभोग होण्याकरिता अस्मान यथोक्त धर्म फल विशिष्टान, कर्म उपासनेचा जे काही फल आहे त्यानं युक्त असणारे आम्ही, त्या फलाचे अधिकारी असणारे जे आम्ही आहोत, ते आमचे विश्वानी म्हणजे सर्वाणी, हे देवा वयोनानी कर्माणी प्रज्ञानानी वा विद्वान जानन. आमचे सगळी कर्म, आमच्या सर्व उपासना कशा केल्यात, काय नाही, आम्ही अगोदर हे सगळं जाणणारे सर्वज्ञ तुम्ही आहात. माहिती आहे ना तुम्हाला आम्ही काय केलंय ते. किंच एवढंच नाही, युयोधी म्हणजे वियोजय विनाशय अस्मत् अस्मत्तः जुहुराणम कुटिलम वंचनात्मकम एनह पापम. आमच्याकडून जे काही वंचनात्मक, कुटिल, असे निंदात्मक, निषिद्ध काही चुकून कर्म घडले असतील, पाप घडले असतील, तर त्याचाही तुम्ही पूर्णपणे नाश करून टाका. ततो वयम विशुद्धाः संतः. आणि त्यानंतर मग आम्ही काय हो? विशुद्ध होऊ. आणि मग शुद्ध होऊन इष्टम प्राप्स्यामः इति अभिप्रायः. आमचं जे इष्ट आहे मोक्षप्राप्ती, त्याला आम्ही जेणेकरून प्राप्त हो, असं तुम्ही आम्हाला शुद्ध करा, पापरहित करून टाका. किंतु वयम इदानीं ते न शक्नुमः परिचर्यां कर्तुम. आता मात्र आम्ही तुमची सेवा करण्यामध्ये समर्थ नाहीत. म्हणून भूयिष्ठां बहुतरां ते तुभ्यं नम उक्तिं नमस्कार वचनं विधेम नमस्कारेण परिचरेम इत्यर्थः. म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला नमस्काराची वचनं बोलून नमस्कार करतोय. हेच आमचे, याद्वाराच आम्ही तुमची सेवा करतोय. आम्ही विनम्र झालोय. नमस्कार याचा अर्थ काय? आम्ही पूर्णपणे आता शरणागत झालोय, नम्र झालोय. इथपर्यंत हा मंत्राचा अर्थ झाला बघा. आता पुढे काही थोडासा शास्त्रार्थ आचार्यांनी केलेला आहे की पाठीमागे जे सांगितलं ना, कर्म उपासना समुच्चय सांगितला होता, तर त्या ठिकाणी अविद्या शब्दाचा अर्थ कर्मच घ्यावा, विद्या शब्दाचा अर्थ उपासनाच घ्यावा, अमृत शब्दाचा अर्थ देवतात्मभाव असाच घ्यावा, असं जे आचार्यांनी सांगितलंय. त्या संबंधाने पूर्वपक्षी काही शंका करतोय की इथं अविद्या शब्दाचा अर्थ अविद्या घ्या, विद्या शब्दाचा अर्थ विद्या घ्या, विद्या म्हणजे ब्रह्मविद्या असाच अर्थ घ्यायला काय अडचण आहे. अमृत शब्दाचा अर्थ देवतात्मभाव असा न करता सर्वात्मभाव म्हणजे ब्रह्मभाव रूपी अमृत मोक्ष असा अर्थ करायला काय अडचण आहे, अशी काही शंका करतोय त्या शब्दांच्या संबंधाने. तिथं उत्तर पक्ष पूर्व पक्ष होणार आहे. तर तो विषय आचार्य थोडक्यामध्ये, काय विस्तार नाही जास्त, पण थोडक्यामध्ये आचार्याने केला आहे. सरळ सरळ आपण बघू. आपण हे मागच पाहिले, त्यामुळे विस्तार करण्याची गरज नाही. अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतम अश्नुते, असं जे मागं म्हटलं आहे. विनाशेन मृत्युम तीर्थवा संभूत्या अमृतम अश्नुते, असंही पाठीमागे म्हटलं आहे, बरोबर ना. इति श्रुत्वा, असं ऐकून केचित संशयम कुर्वन्ति, काही लोक संशय घेतात. काय? आता तन्निराकरणार्थम संक्षेपतः विचारणाम करिष्यामः. त्यांचं निराकरण करण्याकरिता संक्षिप्त विचार आम्ही करू आचार्य म्हणतात. तत्र तावत, त्यामध्ये अगोदर किम निमित्त संशयः इति उच्यते. संशय कशावर घेतलाय त्या पूर्वपक्षाने ते आम्ही सांगतो. विद्या शब्देन मुख्या परमात्म विद्या एव कस्मान्न गृह्यते अमृतत्वं च, हा झाला पूर्वपक्ष. विद्या या शब्दाने मुख्य परमात्म विद्या ब्रह्मविद्या असाच काय नाही अर्थ घेत आपण. कस्मान्न गृह्यते अमृतत्वं च, आणि अमृत शब्दाने सुद्धा मोक्ष असा अर्थ का नाही घेत तुम्ही. आता उत्तर पक्ष इथं लिहून घ्यायचं बरं, पेन पेन असला तर, कारण हे ध्यानात येत नाही बऱ्याच वेळा. इथं ननू आलंय ना, हे उत्तर पक्षी आहे. आचार्य बोलतायत ननू अहो असं म्हणताय, समजताय ना. उक्तायाः परमात्म विद्यायाः कर्मणश्च विरोधात समुच्चय अनुपपत्तीही. आम्ही जे पाठीमागे परमात्म विद्या सांगितली, ईशावास्यमिदं सर्वम या शब्दाने, बरोबर ना, परमात्म वर्णन केलं काही श्लोकांनी. ती जी परमात्म विद्या होते, आणि जे कर्म सांगितलं पाठीमागे कुर्वन्नेवेह कर्माणी वगैरे, या दोघांचा काय आहे? विरोध आहे, अत्यंत विरोध आहे. त्यामुळे त्यांचा समुच्चय होणं शक्य नाही. पूर्वपक्षी म्हणतोय सत्यम, खरंय, बरोबर. विरोध असतो ना अवगम्यते, पण आम्हाला काय विरोध दिसत नाही, असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. हे पूर्वपक्षीचं वाक्य आहे. सत्यम, विरोध असतो न अवगम्यते.
विरोध अविरोधयोः शास्त्र प्रमाणकत्वात, असं कोण बोलतो? पूर्वपक्षी बोलतोय सगळं हे. विरोध आणि अविरोधाला प्रमाण कोण असतं? शास्त्र. आणि शास्त्रामध्येच तर सांगितलंय ना, कर्म करा. अगोदरच्या मंत्रात परमात्मा सर्व व्याप्त आहे, दुसऱ्या मंत्रात कर्म करा, म्हणजे ब्रह्मविद्या आणि कर्म समुच्चयच आहे. आणि त्याकरता शास्त्र हेच शास्त्र प्रमाण आहे, उपनिषद. कुठं विरोध आहे काय? यथा अविद्या अनुष्ठानम विद्या उपासनंच शास्त्र प्रमाणकम तथा तद विरोध अविरोधौ अपि. अविद्येचं म्हणजे अनुष्ठान आणि विद्येची उपासना यांच्याविषयी जसं शास्त्र हे प्रमाण असतं, त्याप्रमाणे एखाद्याला विरोध होणं किंवा विरोध नसणं याविषयी पण प्रमाण कोण आहे? मग शास्त्रच आहे. यथाच, त्यासाठी दृष्टांत देतो हा. न हिंस्यात सर्वा भूतानि इति शास्त्रात अवगतम पुनः शास्त्रेण एव बाध्यते अध्वरे पशुम हिंस्यादिति एवं विद्या अविद्ययोः अपि स्यात्. एक वाक्य आहे, न हिंस्यात सर्वा भूतानि, कोणत्याच प्राणीमात्राची हिंसा करू नये असं शास्त्र सांगतं. आणि पुन्हा तेच शास्त्र सांगतं पुढं चालून की यज्ञामध्ये मात्र पशु हिंसा चालेल. म्हणजे शास्त्रच त्या ठिकाणी प्रमाण आहे ना, दोन्ही ठिकाणी प्रमाणच मानावं लागतं. इतर काळामध्ये कुठं हिंसा करायची नाही, यज्ञ कालामध्ये पशु हिंसा चालेल. तसंच इथं विद्या अविद्या, अगोदर विद्या सांगितली आणि ज्याला विद्या सांगितली ब्रह्मविद्या त्यालाच पुढं कर्म उपासना सांगितलेली आहे, शास्त्रानंच सांगितलेली आहे. मग अविरोधाचा काय प्रश्न आहे? इथं विरोध काय येत नाही, शास्त्र प्रमाण आहे त्याला. विद्या कर्मणोश्च समुच्चय हा. आणि त्यामुळं मग विद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि कर्म, विद्या आणि कर्म यांचा काय होईल? समुच्चय होईल. इथपर्यंत कोण बोलतो? पूर्वपक्षी. आता उत्तर पक्षी बोलतात, न, तुला असं म्हणता येणार नाही. का? दूरम येते विपरीते विषूची अविद्यायाच विद्येति ज्ञाता. कठोपनिषदातील श्रुती या ठिकाणी प्रमाण दिले की स्वतः श्रुती माता पुढे बोलणार आहे. येते म्हणजे हे कोण? कर्म उपासना आणि ब्रह्मविद्या, बरोबर ना? कर्म आणि ब्रह्मविद्या हे दोन अत्यंत विपरीते, दूरम विपरीते म्हणजे काय? अत्यंत दूर दूर यांचा संबंध होत नाही, कधी एकत्र येतच नाहीत. अत्यंत विरुद्ध दिशेने आहेत, ते विपरीत आहेत. विषूची म्हणजे विरुद्ध फल देणारी आहेत. अविद्या याच विद्या येते, अविद्या आणि विद्या हे दोन काय आहेत? अत्यंत विपरीत आहेत आणि वेगवेगळं फल देणाऱ्या आहेत, म्हणून यांचं समुच्चय होणं शक्य नाही. विद्यांच्या अविद्यांच इति वचनात अविरोध इति चेत. पूर्वपक्षी बोलतो हे वाक्य, समजतंय ना? हे कोणाचं वाक्य? पूर्वपक्षाचं. विद्यांच्या अविद्यांच, स्वतः श्रुती सांगते विद्या आणि अविद्या यस्तद वेदो भयम सह, दोघांना एकत्र जाणतो, समुच्चय करतो. स्वतः श्रुती शब्द वापरते विद्या आणि अविद्या, ब्रह्मविद्या आणि अविद्या असा अर्थ करा. कर्म, अविद्या म्हणजे कर्म आणि विद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि यांचा समुच्चय स्वतः श्रुतीनं सांगितला इथं उपनिषदात, असा अर्थ केला तर अविरोध होतो. मग काही विरोध नाही. येथे शेत तर न, आता सिद्धांती बोलतायत न शब्दाने. हेतू स्वरूप फल विरोधात, प्रत्येकाचा हेतू वेगळा आहे, म्हणजे कर्माचा हेतू वेगळा, ज्ञानाचा हेतू वेगळा. कर्माचं स्वरूप वेगळं, ज्ञानाचं स्वरूप वेगळं, कर्माचं फल वेगळं, ज्ञानाचं फल वेगळं, विरोधात असा विरोध येतो. म्हणून कर्म आणि ज्ञान यांचा समुच्चय होत नाही. विद्या अविद्या विरोध अविरोधयोः विकल्प असंभवात समुच्चय विधानात अविरोधः एव इति चेत. हा बोलतो पूर्वपक्ष. हे कोणाचं वाक्य? पूर्वपक्षाचं. विद्या आणि अविद्या किंवा विरोध आणि अविरोध यांच्यामध्ये विकल्प असंभवनीय असतो. कारण विकल्प कधी होतो? पुरुषाच्या इच्छेमध्ये. जिथं शास्त्र प्रमाण असतं तिथं विकल्प नाही. शास्त्र सांगतं ना मग सांगतं, तिथं विकल्प नाही. हां, करायचं की नाही ते स्वतःच्या इच्छेवर निर्भर आहे. म्हणून विकल्प असंभवनीय असतो विद्या अविद्येमध्ये शास्त्राच्या प्रमाणाविषयी. म्हणून समुच्चय विधान पण या ठिकाणी केलं आहे. या सर्वांवरून असं वाटतं की इथं काही विरोध वगैरे दिसत नाही ब्रह्मविद्येचा कर्माशी. पूर्वपक्षी म्हणतो, उत्तर देतात न, तुला असं म्हणता येत नाही. सहसंभव अनुपपत्ते, हे एकत्र यांचं असणं शक्य नाही. कोणाचं? कर्म आणि ब्रह्मविद्या. क्रमेण एकाश्रये स्याताम विद्या विद्ये इति चेत. आता हे पूर्वपक्षी म्हणतो, अहो क्रमाने एकाच आश्रयामध्ये स्याताम राहूत विद्या आणि अविद्या. क्रमाने म्हणजे अगोदर कर्म करतो, बरोबर ना, आणि नंतर मग ब्रह्मज्ञानाचं श्रवणही करतो थोड्या वेळाने. असं थोडं एकच पुरुष करतो पण कालभेदाने करतो असं मानलं तर नाही म्हणतात. न असंही म्हणता येत नाही. विद्या उत्पत्तौ अविद्यायाः हि अस्तत्वात् तद आश्रये अविद्या अनुपपत्ते. हे
एकदा विद्या उत्पन्न झाली, ब्रह्मविद्या, खरी मूळ मुख्य ब्रह्मविद्या, की अविद्याच राहत नाही. कारण विद्या आणि अविद्या विरोधी आहेत. विद्या आली की अविद्या राहत नाही. मग अविद्याच नाही राहिली तर मग कर्म कसं होईल? अविद्येचं कार्यच कोण आहे? कर्म. मग ती एका आश्रयामध्ये पुन्हा ती अविद्या राहू शकत नाही. म्हणजे त्या पुरुषाच्या ठिकाणी अविद्या राहू शकत नाही विद्या आल्यावर. नहि अग्निः उष्णः प्रकाशः च एते विज्ञान उत्पत्तौ यस्मिन् आश्रये तद उत्पन्नम तस्मिनेव आश्रये शीतः अग्निः अप्रकाशः वा एते अविद्यायाः उत्पत्तिः नापि संशयो अज्ञानम वा. उदाहरण दिलं आचार्यांनी. एखाद्याला अग्नीचं ज्ञान झालं. कसं ज्ञान झालं? की अग्नी हा उष्ण आहे आणि प्रकाशक आहे, असं अग्नीचं प्रत्यक्ष ज्ञान झालं. एकदा ज्ञान झालं, विद्या उत्पन्न झाली की पुन्हा त्याला वाटतं का नाही अग्नी हा शीतल आहे आणि अंधकारमय आहे, अप्रकाश रूप आहे. असं त्याला कधी होतं का विपरीत ज्ञान? यथार्थ ज्ञान झालं की पुन्हा विपर्याय होतच नसतं. एकदा कळालं पुस्तक आहे तर पुन्हा वाटतं का हे नाही पुस्तक नाही, जड, हे घट आहे, असं वाटणं शक्य आहे का? नाही. यथार्थ ज्ञान झालं की अज्ञान राहतच नसतं. एवढंच नाही तर विपरीत ज्ञान होतच नाही, पण संशयसुद्धा होत नाही. हे पुस्तक आहे का घट आहे, संशयसुद्धा राहत नाही. एकदा अग्नी कळाला उष्ण आहे प्रकाशक आहे तर पुन्हा संशय पण होत नाही, उष्ण आहे की नाही, प्रकाशक आहे की नाही. पुन्हा संशय पण राहत नाही. संशय राहत नाही असं नाही. अज्ञानम वापी न भवती, त्याच्याविषयी अज्ञानच राहत नाही. अग्नी कसा जगात पुन्हा कधीही विचारू द्या कोणी, एकदा कळालं अग्नी उष्ण प्रकाशक, तो जगात कुठेही जाऊ द्या, कोणी विचारलं अग्नी कसा हो, तो सांगतो उष्ण प्रकाशक. पुन्हा त्याचं अज्ञान राहत नाही. विद्या आली की अविद्या निघूनच जात असते, असा अर्थ. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहः कः शोकः एकत्वम् अनुपश्यतः इति शोकमोहादि असंभव श्रुतेः. ब्रह्मविद्या त्या महापुरुषाला प्राप्त झाल्यामुळे त्याच्या शोकमोहाचा असंभव झाला, अभाव झाला, अशी श्रुती सांगते की नाही पाठीमागे. मग अविद्या राहिली का? शोकमोह कुणाचे कार्य असतात? अविद्येचे. ब्रह्मविद्या झाली आली की मग अविद्या राहिली का? आता राहिली नाही. असं मागे सांगितलेलं आहे श्रुतीने स्वतः. अविद्या असंभवात तद उपादानस्य कर्मणः अपि अनुपपत्तिम अवोचाम. एकदा अविद्येचाच विरोध झाला, ब्रह्मविद्या आली, अज्ञान पूर्ण निवृत्त झालं की अज्ञान कार्य कर्म सुद्धा, बरोबर ना, अग्निहोत्रादी वगैरे जे काही क्रिया कर्म की जे द्वैतामध्ये होतं, अज्ञानामध्ये होतं, सत्यत्व बुद्धीने होतं, ही कर्म आता राहत नाही. हेच तर मागून सांगत आलोय आम्ही. असं कोण बोलतायत? आचार्य. अमृतम अश्नुते इति अपेक्षिकम अमृतम. आता अमृत शब्दासंबंधी बोलतायत की अमृतम अश्नुते असं जे पाठीमागे बोलले त्याही ठिकाणी सापेक्ष अमृत घ्यायचं, मोक्षरूपी अमृत घ्यायचं नाही. विद्या शब्देन परमात्मविद्या ग्रहणे हिरण्मयेन इत्यादीना द्वार मार्गादि याचनम अनुपपन्नम स्यात्. आणि जर मोक्ष रूपी अमृतच घेतलं अमृत शब्दाने तर काय होईल? तर आचार्य सांगतायत की विद्या शब्दाने परमात्मविद्येचं ग्रहण केलं आणि अमृत शब्दाने जर मोक्षाचं ग्रहण केलं तर या ठिकाणी मग त्या उपासकाला द्वारमार्गाची याचना करायची, प्रार्थना करायची काय गरज राहिली असती? कारण विद्या शब्दाने ब्रह्मविद्या, एकदा ब्रह्मविद्या झाल्यास पुन्हा प्रार्थना करायची काय गरज आहे? मला तुझ्या स्वरूपात मिसळून घे, तुझे हे सगळे प्रतिबंध दूर कर, आच्छादन, आणि मला तत्स्वरूपाला प्राप्त होऊ दे, मोक्ष प्रार्थना करायची काय गरज आहे? ब्रह्मविद्या झाली की शास्त्र सांगतं तत्काल ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. अहम ब्रह्मास्मी ऐशी वाणी, एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळूनी, आहे का नाही? तत्क्षणी जागेन नला. मग त्याला प्रार्थना करायची काय गरज आहे? ज्या अर्थी प्रार्थना केली याचा अर्थ विद्या शब्दाने ब्रह्मविद्या नाही घेऊन चालत, उपासना असा अर्थ घ्यावा लागतो. आणि अमृत शब्दाने मोक्ष, एकदा अमृताला प्राप्त झाला, अमृत शब्दाने जर मोक्ष अर्थ घेतला आणि मोक्षाला प्राप्त झाला तर पुन्हा प्रार्थना करायची काय गरज राहते? फलप्राप्तच झालं. ज्या अर्थी उपासना प्रार्थना करतोय तो उपासक, याचा अर्थ अमृत शब्दाने देवात्म भाव, असंच सापेक्ष अमृत घ्यावं लागतं, मोक्षरूपी अमृत घेऊन चालत नाही. तस्माद उपासनया समुच्चयः न परमात्म विज्ञानेन. शेवटी पुन्हा निष्कर्ष सांगितला. म्हणून या कर्माचा उपासनेशी समुच्चय आहे. समजताय ना? कर्माचा समुच्चय आहे पण कोणाशी? उपासनेशी समुच्चय आहे. न परमात्म विज्ञानेन, म्हणजे जे परमात्म विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे, अहम ब्रह्मास्मी असं अपरोक्ष ज्ञान जे आहे त्याच्याशी समुच्चय कर्माचा नाहीच.
यथा अस्माभिर्व्याख्यातः एव मंत्राणाम अर्थः, की जसा आम्ही आमच्याकडून या मंत्रांचा अर्थ व्याख्यान केल्या गेला, सांगितल्या गेला पाठीमागे, तसाच अर्थ आहे, वेगळे अर्थ करून चालत नाही. इति उपरम्यते, असं बोलणं आता आम्ही या ठिकाणी उपरामाला प्राप्त होतो, थांबतो, विराम घेतो, असं आचार्य म्हणतात. आणि या ठिकाणी हे भाष्य संपवलेलं आहे. शेवटी निष्कर्षय सांगितला, समन्वय सांगितला. उपनिषद हे म्हणजे साक्षात वेद आहे, वेदातील हे शब्द आहेत, त्यांचा समन्वय कळणं, उपक्रम उपसंहारादी पाहून वगैरे सगळं त्याचा अर्थ कळणं गरजेचं असतं. म्हणून भाष्यकारांनी याच्यावर विशेष रूपाने भाष्य समन्वयात्मक भाष्य लिहिलेलं आहे. प्रत्येक मंत्राचा समन्वय सांगितलेला आहे. काही मंत्रामध्ये ज्ञानाचं वर्णन आहे, कोणत्या मंत्रामध्ये कर्माचं वर्णन आहे, कर्माचे अधिकारी कोण, ज्ञानाचे अधिकारी कोण, यांचा विरोध कसा, समसमुच्चय हा कर्म उपासनेचाच आहे, समसमुच्चय हा कर्माचा ज्ञानाशी किंवा उपासनेचा ज्ञानाशी वगैरे होऊ शकत नाही. हे जे वेदांत सिद्धांत आपण विचारसागर पंचदशीमध्ये ऐकतो, त्याचं स्पष्टीकरण या उपनिषदामध्ये आचार्यांनी स्पष्ट केलेलं आहे. शेवटी एकदा याचा आपण मंगलाचरण किंवा शांती मंत्र म्हणूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. इति वाजसनेय संहितोपनिषद संपूर्णा. हरि ओम तत्सत्. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. इति श्री गोविंद भगवत पूज्यपाद शिष्यस्य परमहंस परिव्राजकाचार्यस्य श्री शंकर भगवतः कृतौ वाजसनेय संहितोपनिषद भाष्यं संपूर्णं. हरि ओम तत्सत्. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविन्दार्पणमस्तु. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.